तुमच्या तमाशातील कलाकारांना आज गारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मारहाण झालेली आहे, गंभीर दुखापत झालेली आहे. तुम्ही या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे का आणि पोलिसांकडून सहकार्य झालं का? हो सर, आत्ताच दुपारी जी घटना घडली त्याच्यानंतर त्यांनी आरोपी पकडून आणले. आत्ता FIR दाखल करून त्यांचे गुन्हे दाखल केले आणि उद्यापासून तपास चालू होतोय. आणि थोरात साहेब यांनी खूप सहकार्य केलं. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा अजूनही कायम आहे. ज्यांनी कांड केले सर, ज्या लोकांनी महिलांना मारहाण केली त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे, तर 100% झाली पाहिजे. आत्ता त्या तमाशा कलावंतांच्या महिलांना अन्याय झाला आहे, भविष्यात त्यांना जर शिक्षा झाली नाही ते गावातही त्यांच्या महिलांना अन्याय करतील. हे होता काम नाही. त्यांनी गुन्हा केलाय ना, गुन्हा केलाय त्यांनी, शिक्षा 100% मिळाली पाहिजे. साहेबांनी आम्हाला आश्वासित केले, त्यांच्यावर FIR दाखल केली. आता त्यांना आरोपी पकडून आणले, जे भांडण करायला होते तेच धरून आणले साहेबांनी. त्याच्यामुळे तर आम्हाला अपेक्षा आहे की ते इथून पुढचं काम व्यवस्थितपणे करतील आणि आम्हाला न्याय मिळेल. जर भविष्य काळामध्ये ह्या प्रकरणाचा सखोल तपास झाला नाही, तुमची मागणी काय असेल? नाही सर, ह्याच्या प्रकारात तपास झाला नाही तर आम्ही 100% गृह मंत्रालयाचं दार पाठवणार. ताई, तुम्ही काय सांगाल? सकाळी तुम्ही इथं 2 वाजता आलात, आता 7:30 वाजले, अजूनही तुम्हाला FIRची कॉपी मिळालेली नाही, लाईट नाही असं कारण सांगितलं जाते. तुमची काय मागणी असेल? त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता त्यांनी गुन्हा नोंद करून घेतलेला आहे. ते मुलं पण आणलेले आहेत. मला एकच सांगायचं आहे की आपल्या ह्या भागातही घडायला नाही पाहिजे होतं. आम्ही बरेच वर्ष झालं तमाशा करतोय, पोटापाण्यासाठी करतोय. आम्ही कंप्लीट 100 ते 150 गावं फिरतोय आणि हा प्रकार जो घडला ना, हा प्रकार घडायला नव्हता पाहिजे. भले आमच्या पुरुष मंडळींना तुम्ही मारहाण केली, ते आपण काहीतरी मिठामिठी केली असते किंवा घडलंच. आमच्या बाय माणसांवर अन्याय झाला. आता मग असे 2-3 जण चर्चा करत होते की बाय माणसांवर अन्याय झालाच नाही असे म्हणतात. मी म्हटलं गाडीची लक्झरीची काच बघा, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा. गाडीत शिरू ड्रायव्हरांना मारले, मुलींच्या अंगावरचे कपडे फाडलेले आहेत. आता लास्ट सोडून सांगण्यापेक्षा मला वाईट वाटलं की त्या मुली ब्रावर इकडे उभ्या होत्या. तुम्ही पण पाहिलेले सगळ्यांनी, म्हणजे त्या गोष्टीचं वाईट वाटलं. माझी आजी विठाबाई जर आता असती, आणि हे जुन्या लोकांना बी माहिती आहे ना, आत्ताच्या सगळ्या जे जुने जेवढे पोलीस स्टेशन आहे तेवढं सगळ्यांना माहिती आहे, विठाबाईंनी तर मंत्रीच गोळा केले असते म्हणजे केलेच असते. तर माझं मत आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आत्ता कंप्लेंट आम्ही सकाळी 2 वाजल्यापासून तर 6:45 वाजेपर्यंत इथं उपाशापोटी आहे. सकाळी दिवसा कार्यक्रम केलेला आहे उपाशापोटी. आत्ता ते आरोपी आणलेले आहेत, इथं ठेवलेले आहेत. तर माझं मत आहे की या आम्हाला न्याय भेटला पाहिजे, कारण शिक्षा झाली पाहिजे. आणि या मुली बाहेरच्या आहेत. आज त्या मुलींच्या घरचे फोन आम्हाला यायला लागले की आमच्या मुली पाठवून द्या. तुम्ही सांगा आज मालकाने अचानक काय करायचं? आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत, उचल दिलेली आहे. त्या जर कार्यक्रम नसेल तर आम्ही कार्यक्रम कसे पार पाडायचे? अहो, तमाशा इज्जतीतला आहे, पहिल्यापासून तमाशा इज्जतीतलाच आहे. तमाशा हा इज्जतीच्या बाहेरचा नाहीये. आणि तुम्ही हा जो राडा केलेला आहे या मुलांनी, तो राडा करायला नव्हता पाहिजे. तर आम्हाला न्याय हा भेटलाच पाहिजे. जो आता या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, सगळ्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, महिलांना मारहाण झाली, गाडीचं नुकसान झालं, अजून काय काय केलंय? महिलांना मारहाण झाली, गाडीचं नुकसान केलं. परत हे माझे मामा आहे, त्यांच्या गळ्यातली चेन ओढून घेतली. आणि तिथं आज रात्री कार्यक्रमाचे आमचे पैसे होते, त्या पैशाची बॅग. आणि आमच्या सगळ्या महिलांना विचारा, त्यातले 2 मुलांनी मांडी घालून लक्झरीमध्ये बसले होते आणि ते स्वतः बोलले या पुढे रे धरा बायांना. स्वतः माझी आई माझी विठाबाईंची मुलगी भारती नारायणगावकर पाया पडत होती, इतकी रडत होती, अरे बाबांना जाऊ देणारे, अरे पाया पडतो, आमच्या मुलीला घाबरल्यात रे. आणि आमचे लहान लहान लेकरं होते, सगळे लहान लेकरं घाबरायला लागले. इतका दंगा झाला त्या गाडीमध्ये, कुणाची कुणालाच काय सुधारणा झाली. शिवीगा आता ती सांगण्यासारखी नाही. माझ्या मामाला, माझ्या आईला, सगळ्या मुलींना अतिशय घाणघाण शिव्या दिल्या. सुरेश भाऊ, आता तुम्ही इथे आलात, तुमच्या मदतीमुळं इथे गुन्हा दाखल झालेला आहे. 7:30 वाजलेले आहेत, अजून FIRची कॉपी मिळालेली नाही, लाईट नाही असं कारण सांगितलं जातं. नाही साहेब, खरं तर तमाशा कलावंतांना अशा पद्धतीने मारण होणं हा फार निंदनीय प्रकार आहे. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रपती पद पुरस्कार विजेते विठाबाई नारायणगावकर यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले आणि त्यांच्या तमाशा कलावंतांना जर अशा पद्धतीने मारण होत असेल, बरं एखाद्या गावात जवळ तमाशा जातो, समजा एखादं गाणं नीट नाही झालं किंवा काय नाही झालं, आमच्या कलाकार मंडळ जर थोडं कमी पडलं तर आम्ही समजून घेऊ शकतो ना, किंवा कलाकार मंडळी पण समजून घेतात. परंतु रस्त्यात
फक्त गाड्या जात असताना अशा पद्धतीने काही दारू पिलेल्या मुलांनी अशा पद्धतीने गाड्या अडून मारणं हे फार चुकीचं आणि खरं तर अशा पद्धतीने खरं तर शासन झालंच पाहिजे. घारगाव पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहे API थोरात साहेब यांनी पण सहकार्याची भूमिका बजावली. FIR आता आपली दाखल झालेली आहे. फक्त लाईट नसल्यामुळे इथं काही गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत. लाईट नसल्यामुळे FIRची कॉपी आता हातात आलेली नाही. परंतु जे म्हणणं कैलास भाऊंनी जे सांगितलं, विठाबाईंचे चिरंजीव कैलास भाऊंनी जे म्हणणं सांगितलंय ते सगळं पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी FIR मध्ये घेतलेलं आहे. आणि खरं तर माझी या निमित्तानं जे तुमच्या माध्यमातून जी बातम्या पाहत होते की आमचे हे कलावंत 12 गावचं त्या ठिकाणी नदीचं पाणी पिऊन जगणारी माणसं आहे. उलट ही जर आपल्या कुठल्या गावात आली यांचा नाही सन्मान, पण निदान यांना नीट वागणूक देत जा. अशा पद्धतीने महिलांपर्यंत कोणी जाऊ नका. शेवटी ज्या महिला भगिनी आहेत या फार संघर्षातून खरं तर त्या ठिकाणी काम करतात. ते अतिशय हातावरचं त्यांचं पोट आहे आणि अशा पद्धतीने या तरुणांनी कुठलाच विचार न करता खरं तर ते जे कोण तरुण आहेत इथले जे घारगावच्या पुढे राहणारे जे सगळे तरुण जे होते त्यांनी कर्जुले पठार म्हणून गावे साहेब खरं तर शेतकरी मंडळी पण असतील तिथली. माझं उलट या निमित्तानं सांगणं आहे अशा पद्धतीने आपल्या घरातली महिला भगिनी समजून खरं तर यांचा त्या ठिकाणी सन्मान नको, परंतु त्यांच्या पदरापर्यंत हातावता गेला पाहिजे. त्यांनी जी मारहाण केली ही फार निंदनीय आहे. जुन्नर तालुका असेल, नारायणगावची तमाशा कला पंढरी असेल यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो आणि हा जो विषय आहे याची गंभीर दखल मी मगाशी पण सांगितलं गृहमंत्री साहेबांनी घ्यावी की कलाकारांना खरं तर प्रोटेक्शन दिलं पाहिजे साहेब. हे कलाकार ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरतात गृहमंत्री साहेबांनी यांना पण थोडी सुरक्षितता, कारण रात्रीच्या रावटे असतात, रात्रीच्या कुठल्या गावात तमाशे असतात, मग अशा वेळेस महिला कलाकारांनी काय करायचं, लहान लेकरं असतात त्यांची. हे फक्त आपल्याला दिसतं ज्यावेळेस तमाशा चालू होतो यांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस मेकअप येतो, लाईट येते, त्यावेळेस चमकणारा तमाशा दिसतो, परंतु त्याच्या मागची जी भावना आहे हे जे रखरखीत ज्यांचं जीवन आहे, खडतर जीवन आहे, हे मात्र कोण बघत नाही साहेब. या कलावंतांना जर कुठं काही झालं तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून जात असतात. या माध्यमातून आमचे मोहित भाऊ सावंत असेल, राजू भाऊ सावंत असेल, कैलास भाऊ सावंत असेल, ही सगळी आमची नारायणगावकर मंडळी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस आम्ही रोहित असेल यावेळेस या ठिकाणी आम्ही धावून आलो, आमचा सोमा तोडकरी असेल आणि या माध्यमातून खरं तर आज घारगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात आम्ही FIR दाखल केली. घटनेची माहिती कळताच तुम्ही घारगाव पोलीस स्टेशनला आले, 4 तास या ठिकाणी थांबले, त्यांच्या नाश्ता पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे कसं पाहता? हे साहेब खरं तर मी मगाशी पण सांगितलं की मी कलाकारांबद्दल मीच काही जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिक असत हे प्रत्येक जण यांच्या भावना जपणारे, यांचा सन्मान करणारे, तमाशा कलावंताचं महाराष्ट्रात कुठे काय घटना होऊ द्या हे मला हक्काने फोन करतात. ही आमची सगळी कौटुंबिक मंडळी आणि कुठे जरी महाराष्ट्रात असे कुठला अनुचित प्रकार घडला, कुठं अपघाताचा विषय घडला, कुणाचा दवाखान्याचा विषय असला, कोरोनाच्या काळात हेच तुम्हाला तमाशा कलावंत सांगतील की आम्ही जो मदत जाऊ द्या, परंतु जी जबाबदारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केले तमाशा कलावंतांसाठी त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगणं पण उचित नाही साहेब, परंतु ही सगळी आपली जीवाभावाची मंडळी यांचं फार मोठं योगदान आहे. कारण नारायणगावचं नाव, जुन्नर तालुक्याचं नाव यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरात आहे. आता विठाबाईंचा बॉलिवूडमध्ये एक चित्रपट येतोय लक्ष्मण उत्तेकर ज्यांनी छावा चित्रपट केलाय, ते स्वतः दिग्दर्शक आहेत आणि यांच्या विठाबाईंच्या जीवनावर तो चित्रपट येतोय. श्रद्धा कपूर म्हणजे हिरोईन म्हणून काम करते, विठाबाई म्हणून श्रद्धा कपूर काम करते. ज्यावेळेस बॉलिवूड दखल घेतं एखाद्या व्यक्तीची, जगभरात हा पिक्चर जाणार आहे काही दिवसात आणि त्याच कुटुंबातील जर लोकांना अशा पद्धतीने मारण होत असेल, त्या कलाकारांना अशी मारण होत असेल तर नारायणगावकर म्हणून आणि शिवजन्मभूमीतील एक मावळा म्हणून आम्ही खपून घेणार नाही. कोणीही असो, समोरचे कोणीही असो, परंतु शिवजन्मभूमीचे मावळे ज्यावेळेस खरं तर आता FIR जर दाखल झाले नसते साहेब तर जुन्नर तालुक्यात त्याचं आंदोलन नक्कीच उभं राहिलं असतं. घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना 2 वाजण्याच्या सुमारास घडली. 112ला फोन केल्यानंतर अर्ध्या तासांनी पोलीस पोहोचले. 2:30 वाजता लोक इथं आली. 7:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला. पोलिसांनी कुठेतरी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही बाकीचे आरोपी न्यायला परत त्या गावात गेले होते. ठीक आहे, 2-3 तास कालावधी गेला, आपल्याला थोडं राखडायला लागलं, परंतु आताच्या माध्यमातून खरं तर FIR जी होती माझं हेच सांगणं की पोलीस डिपार्टमेंटने आमच्या कलाकारांना त्या ठिकाणी न्याय द्यावा. खरं तर त्यांनी पण ती भावना समजून घेतली पाहिजे की शेवटी कलाकार मंडळी सगळं कुटुंब सोडून 6-6 महिने घराच्या बाहेर पडून कोण राहते साहेब, हे मनोरंजन करण्यासाठी असेल ना, थोडं हे लोकांनी पण ही भूमिका समजून घेतली पाहिजे. हे तमाशाचे कलाकार आहे, ज्यावेळेस तुमच्या गावात एखादा चित्रपटाचा कलाकार येतो, एखाद्या अभिनेत्री येते, एखादा अभिनेता येतो, त्यावेळेस तुम्ही ते कशी उठाठेवट करता त्यांची, त्या अभिनेत्रीची असेल, अभिनेत्याची असेल. मग आमचा तमाशा कलाकार काय वाईट आहे हो? आधी लोककला जपणारी, परंपरा जपणारी, ही संस्कृती जपणारी आमची मंडळी
अशा पद्धतीने खरं तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ज्यावेळेस कलावंत तुमच्या गावात येतील, कोणाचे गाव असू द्या, त्यांनी अशा पद्धतीने खरं तर सहकार्य केलं पाहिजे, हीच माझी विनंती. धन्यवाद.